नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, ते ना सुटे काही केले. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र लासलगाव, नंदनगर, भगवान संत साईच्या अन पंढरीधीश पांडुरंग परमात्मा रूपी आईच्या पवित्र प्रायंगणामध्ये चालत असलेला हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह, भगवत चिंतन कथा कीर्तन अन्नदान वर्ष 6वे. आणि या 6व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समर्पित करताना 7 कीर्तनकारातला माझा 7वा नंबर. काल 2 झाली ना, म्हणून कीर्तन 6वं जरी असलं तरी कीर्तनकार 7वा आहे. आणि 7व्या कीर्तनकारानं जबाबदारी निभवण्यासाठी गायलेला अभंग, देवमान्य संत मान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा. सर्वांच्या पाठात असेल नसेल पण अभंग मोठा गोड आहे. भगवत प्राप्तीसाठी उपाय सांगणार आहे. दृष्टांत सर्वांच्या परिचित नसला तरी अनुभवातला आहे. आणि यातून माझ्या भगवंताला जे लागतं त्या गोष्टीची समाजाकडे झालेली भक्ताकडची उणीव आणि त्याची आठवण करून देताना 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 दृष्टांताचं दिग्दर्शन. विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग गोड आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय विखुरलेल्या मनाचं परिशीलन करतात. का माणसं माणसापासून देवापासून दुरावली गेली याचं मर्म माझ्या जगद्गुरु तुकोबरायने शोधलं. भक्ती साधना करून सुद्धा जीवाला देवाची प्राप्ती झाली नाही. प्रवास चालू आहे पण मुक्कामाचं गाव येत नाही. भजन करून देव भेटत नाही. मग नेमकं आमचा वीक पॉइंट काय? माझे जगद्गुरु तुकोबरा भामचंद्र घोरड्या भंडाऱ्या डोंगरावर एकांत वास स्वीकारून जगत कल्याणासाठी आत्मकल्याणासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबरायला या समाजाचं रहस्य पटलं, परवडलं. आणि यातलं मर्म तुकोबरायला कळालं की बस व्यंग आहे साधनेमध्ये फक्त आणि फक्त प्रेमाचं, भक्तिभावाचं. म्हणूनच या जीवाला देव भेटत नाही. मन विखुरली गेली, रोग मनाला झाला, सलगीची नाते माणसं विसरली, देव भक्ताच्या नात्यात वियोग तयार झाला, रक्ताचं नातच पांढरं झालं. जगद्गुरु तुकोबरांता कसं सांगू या लोकाला का जेणेकरून दुरावलेल्या विखुरलेल्या मनाची माणसं पुन्हा एकत्र येतील आणि भक्तिमय साधनेचा अवलंबन करून यांचं मनोमिलन भगवान परमात्म्याशी होईल आणि एकची घोंगडी पांघरू हरी ही वृत्ती जीवनामध्ये निर्माण होईल. याच्यासाठी या लोकाला मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगून या समाजाला देव पटवून देऊ का यांना व्यवहार आणि नीती सांगू? जगद्गुरु तुकोबरायच्या समोर असंख्य प्रश्न असले तरी संत पारदर्शक नजरीनं जगाकडे बघतात. ती नजर जीवाकडे नाहीये, ती साधू संताकडे आहे. आणि त्यात माझे जगद्गुरु तुकोबराय संपूर्ण विश्वाचं परिशीलन केलं आणि तुकोबरायच्या असं लक्षात आलं का फक्त आणि फक्त माणसाच्या अंतःकरणातलं प्रेम चोरीला गेलं. विखुरली गेली मन, दुरावला माणूस माणसापासून, झाला देव भक्ताच्या जीवनातला वियोग. माझ्या तुकोबरायला पुण्याचं समेट घडवून आणायचंय का विखुरलेली मन मला पुन्हा एकत्रित कशी आणता येतील, कसं सांगू या लोकाला, कसं पटवू या लोकाला
तेवढ्यात जगद्गुरु तुकोबरायाने या निसर्गाचं परिशीलन करत असताना जगद्गुरु तुकोबरायाला एक दृष्टांत घावला आणि वस्तुस्थिती माझ्या तुकोबरायानं पाहिली. जो भुंगा कधीच कोणाच्या नजरेत नाही असा आकारानं बारकासा, कलरनं काळा कुट्ट, गुणानं म्हणाल तर अवगुण जास्त आहे, गुण एकच आहे. तुकोबराय म्हणतात एक गुण मला त्याचा भावला आणि तोच गुण मी जर समाजाच्या समोर मांडला तर या माणसामध्ये परिवर्तन होईल. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण विखुरलेल्या मनाच्या माणसाला मी कसं बोलून सांगू, त्यासाठी दृष्टांत घावला. आणि तुकोबरायाने एक बारकासा भुंगा पाहिला. स्वतःच्या अस्तित्वाचा विचार न करता जो भुंगा लाकडाची गय करत नाही तो भुंगा एका कमळाच्या पाकळीत अडकलेला माझ्या तुकोबरायानं पाहिला. आणि अभंग जन्माला आला नाही काष्टाचा गुमान आणि गोवी भ्रमरा सुमन. काष्ट म्हणजे लाकूड, भ्रमर म्हणजे भुंगा, गोवणं म्हणजे गुंतून घेणं आणि सुमन म्हणजे कमळ. तो भुंगा त्या कमळाच्या पाकळीमध्ये स्वतःला गुंतवून घेतो, बाहेरच निघायचा प्रयत्न करत नाही. कशी हो माझ्या जगद्गुरु तुकोबरायाची बारीक नजर त्या भुंग्यावर पडली. हा भुंगा कमळाच्या पाकळीमध्ये अडकलेला आहे, जो लाकडाची गय करत नाही. लाकूड कितीही टणक निबर असू द्या, कोणत्याही झाडाचं लाकूड असू द्या, पण एकदा सोन टेकली का परत माघारी घेत नाही, हा त्याचा स्वभाव. पण तोच भुंगा त्या कमळाच्या पाकळीत माझ्या तुकोबरायानं अडकलेला पाहिला. आणि तुकोबरायानं पाहिलं हा भुंगा जर या कमळाच्या पाकळीत असाच अडकून बसला तर उद्या काय दिवस होतील, काय गती होईल या भुंग्याची. अरे तो भुंगा मरून जाईल आणि त्याचा परिवार उघड्यावर पडेल. म्हणून माझ्या तुकोबरायाचं अंतकरण पाझरलं आणि तुकोबरायानं पारदर्शक नजरीनं आतमध्ये अडकलेल्या भुंग्याकडे पाहिलं आणि बाहेरून आवाज दिला, भुंग्या बाहेर निघ. आतून भुंग्यानं आवाज दिला, महाराज कसा हो बाहेर, ते कमळ मिळलंय ना. तुकोबरायानं त्याला आठवण करून दिली, भुंग्या हात्यार घरी ठेवून आलास का? नाही हो महाराज. अरे मग बघतोस काय, त्या कमळाच्या मृदू पाकळीला तुझी सोंड लाव, ती चोच लाव, गोल असं छिद्र पाड, उभा असा काप टाक आणि हळूवार त्या कमळाच्या पाकळीतून बाहेर निघ आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवण्यासाठी आपल्या लेकरा बाळात जा. तुकोबरायानं दिलेला सल्ला भुंग्यानं निमूटपणे ऐकला. पण तुकोबरायाला भुंग्यानं उत्तर दिलं, महाराज लाकडाची करून पण कमळाच्या पाकळीला मला माझी सोंड लावायला सांगू नका. तुकोबराया का 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 त्यानं आतून उत्तर दिलं, मी त्या कमळावर प्रीतीपूर्वक प्रेम करतो, प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते ना सुटे काही केले. म्हणून ज्या ठिकाणी मी प्रीतीपूर्वक प्रेम करतो त्या जाग्याला धोका देण्याची आमची कलियुगातल्या हलकट लोकांसारखी जात नाही. आम्ही इमानीनं वागतो, प्रेमाच्या ठिकाणी दगाफटका करत नाही. मी त्या कमळावर प्रेम करतो, प्रीती करतो, कारण त्यातला मकरंद मला सेवन करायला मिळतो आणि त्यात मी आनंदी होतो, माझ्या मनाचं समाधान होतं. ज्या जाग्यावर मनाची शांती आणि समाधान होतं तिथं आम्ही धोका कधीच करत नाही, कधीच करत नाही. म्हणून चाहे मी त्या कमळाच्या पाकळीत गुदमरून मेलो तरी चालेल, पण मी कमळाच्या पाकळीला माझी सोंड नाही लावणार. जगद्गुरु तुकोबरायानं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी गोड असा दृष्टांत पहिल्या चरणात भुंग्याचा दिला. तद्गत या जीवरूपी भुंग्यानं भगवान परमात्म्याशी असणारं एकरूप व्हावं. देहाच्या संबंधानं आपली अवस्था अशी व्हावी असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीच विदेही भोगू दशा, देहाच्या संबंधातलं ममत्व संपावन, देवाबद्दलची प्रीती आपल्या जीवनामध्ये जोडली जावी. त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा तुमचा होईल. काही लोकांनी विचारलं, महाराज एवढाच दृष्टांत तुमच्याकडे आहे का हो? तुकोबरायाने दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणात भगवत प्राप्तीसाठी मांडून गेले. तो दृष्टांत फार गोड आहे. तुकोबरा म्हणतात, पदरी घाली पिळा आणि बाप निर्भयसाठी बाळा. महाराष्ट्र केसरी बाप ज्यांना आतापर्यंत कित्येक मेडल मिळवले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याचं नाव आहे,
ज्याचा धाक दरार आहे, ज्याचं नाव विकतय, पण तोच पहिलवान बाप संध्याकाळी घरला आला. तोच पहिलवान बाप संध्याकाळी घरला आला. बारक्याशा पोरानं त्याच्या कमरेला उपरण्याची आढी टाकली आणि झटका मारला आणि बाप गटकन खाली बसला. तो बाप का खाली बसला? तर त्याचं उत्तर आहे, बापाची आणि पोराची नजरानजर झाली. आणि नजरानजर झाल्यानंतर बाप म्हणतो मुलगा माझा आहे आणि मुलगा म्हणतो बाप माझा आहे. तसं देवभक्ताचं ऐक्य व्हावं, देव माझा मी देवाचा, ही वृत्ती ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्या दिवशी देवात आणि तुमच्यामध्ये अंतर उरणारच नाही. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दुरी, हा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. आणि तो भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी हा सप्ताह नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं ते प्रेम वाढत जाईल, त्या दिवशी भगवंताच्या तुम्ही समीप जाल. पण आटून गेली प्रेमाची गंगा, खोलवर गेली दुःखाची दरी, संपलं माणसाच्या अंतःकरणातलं प्रेम, संपलं पवित्र रक्ताचं नातं, दुरावला गेला माणूस, पशुच्या जाग्यावर आहे, बिघडला तो फक्त माणूस आणि माणूस. या माणसाच्या जीवनातली माणुसकी चोरीला गेली. प्रेम माणसाच्या जीवनातलं अंतःकरणातलं आटलं, खोलवर गेली दुःखाची दरी. अथांग जनसमुदाय त्या खोलवर गेलेल्या दुःखाच्या दरीत पडला. जगद्गुरु तुकोबराय भक्तिभावा अंतःकरणामध्ये नांदावा आणि भगवान परमात्म्याचं ऐक्य जीवनामध्ये याची देही याची डोळा हे साधावा, असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी 2 दृष्टांत तुकोबरायने दिली. आणि त्याच प्रेमाच्या बरोबर म्हणजे तुकोबर म्हणता भगवान परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर त्याच्यासाठी काही दुसरं जीवनामध्ये तुम्हाला करायची गरज नाही. मग काय करावं लागेल? प्रेमाच्या बरोबर फक्त आणि फक्त माझ्या भगवंताला मिळवण्यासाठी त्याला फक्त भावाची जोड द्या. आणि ज्या दिवशी तुम्ही भगवान परमात्म्याला तो भाव आणि प्रेम एकत्र करून द्याल, त्या दिवशी देव स्वतःचा स्थायी भाव विसरेल आणि तुमच्यामध्ये येईल, तुमच्यामध्ये राहील आणि आनंद त्या ठिकाणी महाराज तुम्ही उपभोगाल. म्हणून तुका म्हणे भावे आणि भेने देवे आकारावे. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे किंवा वक्त्याचं आधी कर्तव्य समजून पवित्र असणाऱ्या या ठिकाणी नंदनगर क्षेत्र लासलगाव अशा या पवित्र या नगरामध्ये या पंचक्रोशीतील सर्व नगरांच्या समावेत उपस्थित भाविक भक्तांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादातून त्याचप्रमाणे योगदानातून तन्मन धनातून हा भव्य दिव्य स्वरूपाचा देखणा आणि नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. त्या सप्ताहाला लाभलेले आशीर्वाद प्रातस्मरणीय आदरणीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य अनाथाचे मायबाप आदरणीय गुरुवर्य बहुरूपीजी महाराज, त्याचप्रमाणे वैकुंठवासी प्रातस्मरणीय युवा कीर्तनकार ब्रह्मलीन अनिलजी महाराज जमधडे यांचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील विविध प्रकारची संघटना आणि त्या संघटनेतील संपूर्ण तरुणाई पत्रिकेवर सर्व संघटनेचा उल्लेख केलेला आहे. अशा या नवतरुणांच्या त्याचप्रमाणे ओम साई गणेश मित्र मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या उपस्थितीत तन्मन धनातून या प्रभागातील प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविक आणि त्यांचं या भक्ती साधनेबद्दलचं प्रेम आणि त्या प्रेमातून हा सुंदर आणि देखणा सप्ताह जन्माला आला. आशीर्वाद भगवान साईचे आहे, दरबार साईचा आहे.
माय माऊली, विश्वाचा बाप आणि विश्वाची आई, पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, अशा या पवित्र प्रांगणामध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादातून, संत साईच्या कृपेतून हा देखना भव्य दिव्य स्वरूपाचा नयनरम्य सोहळा या ठिकाणी होतो आहे। गेले अनेक वर्ष पत्रिका बघायची, कीर्तनकार बघायचे आणि मनाला असं वाटायचं का साईची कृपा आपल्यावर कधी होईल। पण खरं तर आज पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा या न्यायानं मी म्हटलं 22 वर्ष झाली कीर्तनाला आपल्याला, नंतरची पोरं पत्रिकेत अगदी फोटो थाटामाटात आहे, माझं कोपऱ्यात नाव नाही, माझं चुकतं तरी कुठं। त्याचं आत्मपरीक्षण करता करता मला कधीतरी त्या गोष्टीची जाणीव झाली, समय से पहिला भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता। कोणत्याही गोष्टीला वेळ यावी लागते आणि ही वेळ येण्यासाठी जिसने जिसके भाग्य में लिखा वही तो पाता है, मेरे साई के दरबार भी उसी का खाता है। त्या साईच्या दरबारामध्ये माझं खातं खुललं आज आणि ओम साई गणेश मित्र मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून, प्रेमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वारकरी संप्रदायातील सर्वे सर्वा आणि सर्व कीर्तनकार, महिला कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, बाल कीर्तनकार, सर्वांवर एक सारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय साखरे अप्पा, त्यांच्याबरोबर आमचे डेरले साहेब असतील, त्याचप्रमाणे खांदवे साहेब असतील, आमचे गीते भाऊ असतील, त्याचप्रमाणे धनवटे भाऊ असतील, जोशी काका असतील, कुठेही माझं कीर्तन असलं पंचक्रोशीत आमचे सर्व ही मंडळ तिथं उपलब्ध असतं। आणि मला असं वाटतं बहुतेक बरीच कीर्तन माझी तुम्ही ऐकलीत, तुमच्याकडे पाहून तरी मला अभंग बदलावा लागायचा, कमीत कमी दररोज हीच आहे तर वेगळं कसं त्यांच्या समोर तेच का द्यावं। आणि ते अनुसंधान साधून आज तुमच्यामुळे आप्पा या सर्वांच्या दर्शनाची संधी मला प्राप्त झाली। संधीचं सोनं करत असताना अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा गायला, अभंगाचा ठळक भाव तुमच्या समोर मांडला। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सर्व वैष्णव वारकरी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। त्यामध्ये मी प्रास्ताविकात बोललो की अनाथाची माऊली, आदरणीय गुरुवर्य सद्गुरु बहुरूपीजी महाराज यांचे विद्यार्थी या ठिकाणी दररोज असतात। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला सहसाथ करण्यासाठी 7 दिवस आमंत्रित गुणीजनापैकी भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व, स्वर भास्कर, आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या पंचक्रोशीचं वैभव, येवला तालुक्याचं भूषण, आदरणीय आमचे ऋषिकेश महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला भजन सम्राट, स्वर सम्राट, आदरणीय आमचे नवनाथ माऊली चव्हाण। आणि मला आज थोडंसं बरं वाटेल, भावकी पाठीमागं असल्याच्या नंतर विजय मिळवता येतो आणि भावकी दुरावली गेली का रावणासारख्याचं ओझं वाटोळं होतं। या सगळ्या गोष्टीचा समन्वय साधताना आज नवनाथ माऊली त्यांनी मला ऋषी महाराज म्हटले की ती थोडा अर्धा पाऊण तास लेट होणार आहे। मी म्हटलं पवार व्यस्त असतात, चव्हाण अजून मोकळे, पण तरी सुद्धा ना जाणू या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये जर होत असतील, चाललंय तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे। याही वयामध्ये बरेच म्हातारे गुडघ्याला झेंडूबाम सांडूबाम लावून पडलेत, पण आमचे सानप बाबा आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय वृद्ध होती तरणे रे। खरं तर फार मोठी किंमत आहे या माणसाची आणि श्रद्धाही आहेत। सगळ्या कीर्तनकारांच्या हृदयस्थ जागा मिळवली या वयात। आणि खरं तर निफाड पंचक्रोशी, दिंडोरी पंचक्रोशीमध्ये माझ्या कीर्तनाची सुरुवातच तशी किरण महाराज तिकडनंच झाली आणि ती सुरुवात होताना
चोपदार भरपूर पाहिले तुम्ही, पण इतके पिळदार नाही. बरोबर आहे ना. जळणाऱ्याला जळू दे, या वयात मिशी पिळू दे, अडचण काय. असे सुंदर दोनही चोपदार आदरणीय आमचे संजीव नाना असतील किंवा रतन आबा असतील, हे दोन्ही मंडळी गोड अगदी जितली तिथे ना, ही हौस लागते साहेब या सगळ्या गोष्टीची. आणि म्हणून त्यांनी आजपर्यंत चोपदारकी जपत असताना हे नैसर्गिक सौंदर्य आहे देवानं दिलेलं, हेही जपलं. त्यांचे गोड कौतुक. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट, सर्वगुण संपन्न सर्वश्री. तसे दोन पखवादे आहेत आपल्याकडं. शिंदे महाराज पण आहेत आणि इकडं आमचे दत्ता महाराज पण आहेत. आणि दोघे अगदी डायमंड आहे या कामामध्ये, अगदी हुशार आणि जोरात आहे, सगळे जोमात आहे काम दोघाचं पण. दोघांना वंदन करतो. अगदी सुंदर आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे सुनील भाऊ आरोटे निळखेडेहून ते आलेले आहेत. गोड असं चित्रीकरण दोघांचं आहे. आई मराठी आणि अजून भजन सेवा, दोघांनाही धन्यवाद. सुंदर पद्धतीचं अगदी चित्रीकरण आणि आपल्या सप्त्याचा हा देखणेपणा गुगलवर तुम्ही टाकणार, ती सर्वांपर्यंत पोचणार, बुवा असो अथवा नसो. या सगळ्या गोष्टीचं अगदी गोड हे सुंदर देखणं नियोजन आहे. नैताळेहून आमचे कोटकर सर आहेत, श्यामभाऊ आहेत, आणि ज्यांना नावाची अपेक्षा न ठेवता कीर्तनकाराच्या पुढे येऊन न बसता मागं कुठंतरी कोपऱ्यात परीक्षक म्हणून बसावं आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनकाराला फोन करावा, कीर्तन कशा पद्धतीनं केलं. असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मच्छू सेठ आणि ही सर्व परिचित अपरिचित सगळी चेहरे, सर्वजण मला तुम्ही अगदी जिव्हाळ्याचे जवळ आहात. त्यामध्ये आदरणीय संजीवनी ताई, खूप देखणा सप्ताह केला आपण. मी थोडा कम नशिबी, मला एकदा 1 तास वेळ नाही देता आला. वाटलं होतं मला बहुरूपी महाराजांनी तुम्ही भेटले उद्घाटन करून येताना, त्या दिवशी माझ्याकडे थोडा वेळ होता. थोडंसं मला अगोदर माहीत असतं तर बिना आमंत्रणाचा आलो असतो, कारण चांगल्या कामाला आमंत्रणाची गरज नाही. आपलेच दात आणि आपलेच होठ. चला, या सगळ्या गोड नियोजनामध्ये तुमचा देखणा सप्ताह सुंदर सप्ताह झाला. अशाच पद्धतीनं तुमचा सप्त्याची वृद्धी अखंड होत जावी, समाज अखंड तुमच्याबरोबर असावा. आणि आप्पांनाच या ठिकाणी, सर्व या ठिकाणी आमचे डेरले साहेब असतील वगैरे ही सर्व मंडळी आहे, गीते भाऊ असतील, त्याचप्रमाणे धनवटे भाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे जोशी काका वगैरे ही सर्व त्यांची मंडळ, सर्व जे काही ग्रुप आहे, या सर्व ग्रुपच्या पाठीमागं गावातील तरुणाई आणि गणेश मित्रमंडळ, गणेश साई मित्रमंडळ, हा सुंदर पद्धतीचं हे देखणं नियोजन. साऊंड सिस्टीम फार गोड आहे, हे अगदी सुंदर आहे आणि खरंच टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. देखणं नियोजन या ठिकाणी तुमचे सिस्टम पूरक आहेत. काहीच सांगावं लागलं नाही आम्हाला काय करायचं काय नाही, कारण आपण मास्टर आहात. कोणाला विको, कोणाला बास, कोणाला स्ट्रबल, कोणाला प्लेनन, कोणाला मास्टर. तुम्ही मास्टर. चला, भैरवीपर्यंत तुमच्या हातावर सरस्वतीचं वास्तव्य असावं. आम्हाला सगळ्यांना पूरक आवाज मिळेल. देखणं सुंदर असणारं, लाइटिंग असणारं, हे प्रकाशाचं नियोजन, लाइटिंग नियोजन खूप गोड आहे. मंडप आपल्याला कामापुरता मर्यादित आहे आणि वरून राजानं आपल्यावर फार मोठी कृपा केली. फेटा बांधेपर्यंत मला वाटत नव्हतं, पण मी म्हटलं माझं पाप आडवं आलं तर तू येईल. आणि जर कदाचित त्याला माझ्याकडून ही सेवा साईच्या दरबारात घडून घ्यायची असेल तर आपल्याला कमीत कमी 11 वाजेपर्यंत दादा आणि वाव देईल. ऐकलं त्यानं. आता करू संधीचं सोनं. आता स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला किंमत. तत्पूर्वी भजन विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग सर्वांच्या पाठात आहे. का अभंग गाथा नावाच्या प्रकरणात जन्माला आला हा. जगद्गुरु तुकोबरायाची वेगवेगळी भावना आहे, वेगवेगळी संकल्पना आहे. त्यात स्वतःचा स्वार्थ बिलकुल नाही. केवळ आणि केवळ संतांच्या जीवनामध्ये परार्थ आहे. अजून पुढे जाऊन सांगू. स्वर्गात कामधेनू, कल्पतरू, नाना प्रकारचे भोग आहे, पण सर्वस्व भोगाचा त्याग करून मृत्यू लोकामध्ये
येण्याचं आयोजन प्रयोजन काय असं जर विचारलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, बुजलेल्या वाटा उजळण्यासाठी इथं आम्ही आलो, उजळावया आलो. खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाड. स्वर्गात कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग आहे, पण सर्वस्व भोगाचा त्याग करून तुमच्या माझ्यामध्ये या मृत्यू लोकामध्ये संत का वावर करतात, त्या ठिकाणी येतात का? तर त्याचं उत्तर आहे, केवळ उजळावया आलो वाटा. बुजलेल्यात वाटा जुन्याच आहे, पण रूढी परंपरेनं युगा परत्वे माणसं त्यापासून बाजूला झालीत आणि बाजूला होत असताना अंतकरणामध्ये अहंकाराची वृद्धी झाली. शाश्वत सुखाला माणसं मुकली, जे सत्य त्यापासून माणसं बाजूला गेली. का? म्हणे विज्ञान युग आहे आणि विज्ञान युगामध्ये 4 पुस्तकं वाचून हलकटपणाचा कळस झाला. तीच माणसं या जगतामध्ये देव नावाच्या संज्ञेवर ऑब्जेक्शन घ्यायला लागली. पण मी नेहमी सांगत असतो, पुस्तकं वाचून माणसं ज्ञानी होत नाही आणि वय वाढल्यानं शहाणी होत नाही. इथं अनुभव प्रमाण, इथं अनुभवाची गरज आहे. आणि तो अनुभव कुणाला मिळाला देवाविषयीचा असं जर विचाराल तर साधू संताला मिळाला. तो अनुभव आजचा आहे. महाराज म्हणता नाही, आमचा आणि भगवान परमात्म्याचा जो संबंध आहे तो पुराणा आहे आणि तो संबंध टिकवण्यासाठी आम्ही पाप नावाच्या गोष्टीपासून बाजूला राहिलो आणि जन्मोजन्मी आम्ही पुण्य केलं. आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी अखंड जीवनात आनंद मिळवण्यासाठी, आनंदघन प्रभू परमात्म्याचा संघात मिळण्यासाठी याची पायाभरणी आम्ही अगोदर केली. आमच्या बाबतीमध्ये काय, आम्ही पाप्याची पितर, पुण्य आमच्या जीवनात आम्हाला मिळवता आलं नाही. चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या रस्त्यानं आमच्या जीवनामध्ये आम्ही वाटचाल केली. नको त्या लोकांचे सल्ले आम्ही ऐकले आणि अंतकरणामध्ये व्याभिचाराला जागा दिली. 2 गोष्टी जीवनामध्ये आम्ही संत विचाराच्या विसरून गेलो
आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं, व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीमध्ये कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. बघतोय आपण दिवसा ढवळ्या उघड्या डोळ्यानं. त्याला पर्याय काय? अनेकांचे प्रपंच विखुरले गेले. घराघरामध्ये आनंद नावाची गोष्ट राहिली नाही. चहूबाजूनं माणूस दुःखानं वेढला गेला. पण या दुःखाचं ट्रान्सफर सुखात करण्यासाठी मी कोणती युक्ती प्रयुक्ती करू? का माणसं नाराज आहे आणि संत का आनंदी आहे? तुमचे माझे सर्वांचे चेहरे पडलेले आहेत. पैसा आहे, लोकेशन आहे, सगळ्या गोष्टी जीवनामध्ये भरभरून आहे, पण आमच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद चोरीला गेला. बघा तुम्ही, प्रत्येक माणूस. पण जी माणसं या लाईनला आहेत, योग्य ट्रॅकला आहेत, त्यांचा चेहरा बघा. नसू द्या ना परिस्थिती चांगली, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती माणसं समाधानी आहे. का? संत विचाराची पुष्टी आणि सद्विचाराचे संस्कार आहे अंतकरणामध्ये. ती माणसं सुखी आहे. पण 99% या जगाच्या बाजारात माणसं सर्व नर्वस चेहऱ्यानं जीवन जगतात. अंतकरणाला झालेली जखम कोणाच्या समोर मांडायची आहे? जो भेटतोय तो त्याच पद्धतीचा आहे. सांगू कोणाला? पण साधू संतांनी हे जगत पाहिलं. अंतकरणाला थोडीशी इजा झाली का समाज दिवसा ढवळ्या या भवसागर नदीमध्ये बुडतोय. संताला अधोगती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही, आणि मूर्खाला प्रगती चालत नाही. ऐकत आलो आपण कायम सूत्र. म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाचे झालेले हालापेष्टा माझ्या साधू संतांनी पाहिली आणि अंतकरणातून शब्द बाहेर पडले. समर्पक प्रमाण दिलं. चाली तुमच्या ऐकत राहा दोघांच्या बी. एक एका होणी बळी आहे. सुंदर आहे. पाहिजे तेवढी मला आमलचक लाईन कामाची नाही, थोडे परीने दे. सुंदर आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या. त्या कळवळ्या पोटी या समाजाकडे पाहिलं तर विखुरली गेलेली मन, दुरावलेले विचार, अंतकरणाला झालेली जखम माझ्या साधू संतांनी पाहिली. आणि संतांच्या असं लक्षात आलं की आज प्रत्येक माणूस वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रत्येक माणूस हा वादाच्या भोवऱ्यात आहे. कुणी असू द्या. घराघरातील हर एक व्यक्तीचं परिशीलन करा. काय? सासू सुनेचा वाद आहे, बाप लेकाचा वाद आहे, भावा भावाचा वाद आहे, बहीण भावाचा वाद आहे. संवाद घडेल कधी? जर सगळीच माणसं वादाच्या भोवऱ्यात सापडली. पण यांचा वाद मिटावा, संवाद घडावा ही साधू संतांची अपेक्षा आहे. वादातून निष्पन्न काहीच होत नाही आणि संवादातून आनंद मिळतो. हा संवाद आहे तुमचा सत्संग. हा संवाद आहे तुमच्या माझ्या विचाराची देवाणघेवाण आहे. रस्ता चुकलेल्या मानवाला, जीवाला एक रस्ता दाखवण्यासाठी तुम्ही हा मॉल लावलाय, हा स्टॉल लावलाय. सुखाची या पेठे घातला दुकान आणि मांडी येला वान राम नाम. इथं सगळं मोफत फुकट आणि चौखट आहे. घ्यायला हृदय मोठं लागतं. काय? घ्यायला हृदय मोठं लागतं. या लोकांनी हे सगळं केलंय. सर्व साई भक्त, गणेश भक्त इथं उपलब्ध आहेत. काय असेल तो आर्थिक खर्च, सगळ्या गोष्टी लवाजमा ते बघतात. सगळं नियोजन अगदी सूत्रबद्ध आहे. बघा तुम्ही, आज ज्यांच्याकडे पंगत दिली, जावायला जेवण नाही इतकं बोला सुंदर जेवण दिलं. काय नावाला काय घेऊन बसले? दगडी चाळीपेक्षा चांगला अनुभव आला. नाव जरी अरुण गवळी असलं तरी. काय म्हणजे मला मुद्दा मांडायचा काय आहे की हे सगळं कुणासाठी आहे? हा भक्तीचा, प्रेमाचा रस आहे. अमृतसारला तो भाग वेगळा आहे, नवरसातला हा रस आहे.
आणि मला हे केलंही पाहिजे ना, ज्याचं खावं मीठ आप्पा काम करावं नीट, त्यात बरोबर आहे ना, ज्याचं मीठ खाल्लं त्यांचं काम आपण नीट केलं पाहिजे. असे दररोजचे अन्नदाते सुद्धा ज्या दिवशी असं सगळं तुमच्या समोर उभे असतील, उपलब्ध असतील, त्या दिवशी ही तुम्हाला मिळालेली गोड साथ संगत आहे. आणि हा सप्ताह असाच आहे, तुम्ही आम्ही खेळी मेळी. या प्रभागामध्ये एका ठिकाणचा माणूस नाही, एका कुळाचा माणूस नाही, एका जाती धर्माचा माणूस नाही, पण तुम्ही ही सगळी माणसं एका आईची लेकरं आहेत, हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी हा भव्य दिव्य सप्ताह आपण नियोजित केला. आवडलं? आज शहर सिटीमध्ये ग्रामीण भागातलं वातावरण वेगळं आहे. शहरामध्ये कुणी कुणाच्या दारात जात नाही, प्रत्येकाचा दरवाजा बंद आहे, दाराच्या समोर बेल आहे, वाजवायचं कोणी धाडस करत नाही. का? याचा अर्थ असा आहे, कारण का विखुरली गेलेली माणसं, दुरावले गेलेली मन, ती एकत्र आणण्यासाठी माझ्या साधू संतांनी हे प्रयोजन केलं. हा स्टॉल मांडला, हा मॉल मांडला. इथं फक्त आणि फक्त सुखाची ठेव आहे, इथं सुखाची ठेव आहे. आणि सुख जीवनामध्ये ज्याला मिळालं आणि त्या सुखासाठी तुम्ही आपण रात्रंदिवस धडपड करतो, ते इथं मला मिळवायचं आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायनं पाहिलं, सगळ्या नात्यामध्ये कुठंतरी विकोपा निर्माण झाला, माणसं माणसाच्या बरोबर येत नाही. पण या लोकांना मी नेमकं काय सांगू, कसं पटवून देऊ? त्याच्यासाठी माझ्या भगवंताला सुद्धा ज्या प्रेमाची गरज आहे, ते प्रेम माणसं माणसाला देत नाही, तर देवाला कधी देतील? अंतकरणातून प्रेमाची चोरी झाली. कृपण हृदयाची माणसं आकारानं माणसं आहे, वागण्यात सैतान झाली. माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, यांच्या अंतकरणामध्ये माणूस आणि माणुसकी जपवायची आहे, त्याचं बीजारोपण करायचंय आहे. त्या गोष्टीचा अनुभव लोकांना पटवून द्यायचा आहे का बाबा जात पात धर्म जीवनातला सोडून द्या. एकची घुंगडी पांघरू हरी वृत्ती निर्माण होऊ द्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही जर आमच्या पूर्वपुरुषांनी आम्हाला शिकवण दिली, तर उगाच आम्ही जातीचं राजकारण का करावं? म्हणून वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर उंच आणि मोठा का, तर त्याचं कारण 18 पगार समाजातील प्रत्येकाला आपल्या डोक्यावरून हात फिरून आपलं म्हणायला शिकवणारा हा संप्रदाय. म्हणून जीवनामध्ये आम्हाला आमच्या पूर्वपुरुषांनी घालून दिलेली बंधनं पाळायची आहे. माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जिथं घराघरातलं प्रेम संपलं, तिथं माणूस शेजाऱ्यावर काय प्रेम करेल? परक्या नात्यावर माणूस काय प्रेम करेल? का रोग झालाय अंतकरणाला, विखुरली गेली माणसाच्या अंतकरणातली ही मन विचार. माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मला त्या सद विचाराची पेरणी करायची आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संत विचार मानवाला दिशा देतात. अंतकरणातली मेलेली माणुसकी तिला जाग करून खऱ्या अर्थाने आत घुसलेला सैतान बाहेर काढायचा आहे आणि माणसाला माणसासारखं जगायला शिकवायचं आहे. देव मिळेल तो नंतरचा मुद्दा आहे, देव कळेल तो नंतरचा मुद्दा आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही सुखी व्हावा असं जर वाटत असेल, तर सुख माझ्या भगवान परमात्म्याच्या जवळ आहे. आणि जर तुम्ही सुखाची साधनं म्हणून बंगला, घर, गाड्या, घोड्या, माड्या, सत्ता, संपत्ती, लोकेशन, बँक बॅलन्स या गोष्टीचा विचार करत असाल, तर महाराज म्हणले सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना सुद्धा चेहरा का पडला? त्याचं कारण सुखाची साधनं तुम्ही जी निवडली ती सुखाची साधन नाहीच आहे. जगाच्या बाजारात फिरा आणि फिरून येऊन सांगा, माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप देव, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा, माझ्या पांडुरंगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका. या जगतामध्ये माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप देव जगात दुसरा कोणताच नाही. सगळी सुख माझ्या भगवंतापासून येतात. कारण यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम, सूर्यालाही तेज पुरवणारा, चंद्रालाही तेज पुरवणारा तेजपुंज माझा भगवान परमात्मा आहे. ते तेज आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्हाला त्या देवाकडे जावं लागेल. पण महाराज, देवाकडे जाण्यासाठी आम्ही नेमकी कोणती रीत वापरली पाहिजे?
9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलं, श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, पादसेवन भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, 9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलं. आम्ही नेमकं कोणत्या अँगलनं चालावं, कोणत्या भक्तीचं अवलंबन करावं? महाराज म्हणले तुम्ही भक्ती साधनेचं कोणतं अवलंबन करायचं तो मुद्दा नंतरचा आहे. पहिल्यांदा त्याला जे लागतं ते तुमच्याकडे आहे का, पहिल्यांदा हे शोधा. मग भगवंताला काय अपेक्षित आहे? गीतेमध्ये भगवान परमात्म्यानं सांगितलं, मला पत्र लागत नाही, पुष्प लागत नाही, तुमच्याकडनं तुमचं तुळशीदळ मला लागत नाही, तुमचे पंचपक्वान्नाचे भोग मला लागत नाही, तुमचं नारळ लागत नाही, तुमचं सुगंधी उठणं मला लागत नाही, कुठल्याच प्रकारची तुमच्याकडून कसली अपेक्षा नाही. पण एक गोष्ट मला तुमच्या प्रेमाचा भुकेला थोरा, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. बोलला, सगळ्या गोष्टी माझ्याकडं अवेलेबल. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वैरी, सगळ्या गोष्टी माझ्याकडं. पण फक्त आणि फक्त मला प्रेम नाही मिळालं, आणि त्या प्रेमाचा मी भुकेला आहे. म्हणून समाजाकडून, तुमच्या माझ्याकडून, भक्ती साधनेतून भगवंताला प्रेमाचं भातुकलं तुमच्या माझ्याकडून अपेक्षित आहे. पण आमच्याच ठिकाणी ते प्रेम चोरीला गेलंय. देवाला देऊ कुठून? मन विखुरली, प्रेम चोरीला गेलं, आणि प्रेम संपलं म्हणून आटून गेली प्रेमाची गंगा, खोलवर गेली दुःखाची दरी त्या योगे. आणि अथांग जनसमुदाय खोलवर गेलेल्या दुःखाच्या दरीत जाऊन पडला. प्रत्येकाचा चेहरा बघा, त्या दुःखानं होरपळला. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण? राजा, प्रजा, जन बैरागी, सगळे दुःखी आहे. या प्रत्येकाचा चेहरा मी पाहिला. कारण का? फक्त आणि फक्त प्रेम संपलं. आणि जगद्गुरु तुकोबरायनं पाहिलं, खरंच माणसं माणसापासून दुरावली. एका ताटात जेवायला बसणारी मित्र एकमेकाला मारायला सुपाऱ्या द्यायला लागली. सक्का भाऊ भावाचा पक्का वैरी झाला. बाप लेकाचा वाद विकोपाला गेला. कित्येक असणारे खटले कोर्टाच्या दारात आजही पेंडिंगला आहे. का? सासू सुनेचा वाद आहे. तुकोबर म्हणतात, आजपर्यंत एका आईच्या पोटी जन्म घेतला. बहीण भावाच्या प्रेमाचे पुराणात असंख्य दाखले दिले. बहीणच भावाच्या विरोधात स्थावर मालमत्तेत, इस्टेटीत वाटप घेण्यासाठी, आपला हिस्सा दाखवण्यासाठी कोर्टाच्या दारात गेली. का? फक्त आटून गेली प्रेमाची गंगा. स्वार्थापोटी माणूस या जगाच्या बाजारात काहीही करायला लागला. माझे जगद्गुरु तुकोबर त्यात फक्त यांच्या पाठीमागं स्वार्थ आहे. आणि तो स्वार्थ का? तर फक्त प्रेम संपलं म्हणून. दुसऱ्याच्या ताटात आम्हाला का जास्त दिसायला लागलं? अंतकरणातली प्रेमाची गंगा आटून गेली म्हणून. ज्या दिवशी अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होईल त्या दिवशी यांना गाढवात देव दिसेल. अंतकरणातलं प्रेम ज्या दिवशी वाढत जाईल त्या दिवशी गाढवात देव दिसला. कोणाला दिसला? नाथांच्या अंतकरणामध्ये. कुत्र्यात देव दिसला. अंतकरणातल्या प्रेमाची वृद्धी झाली का विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ही वृत्ती जीवनामध्ये निर्माण होते. आणि मग भगवान परमात्म्याचं वेगळं स्वरूप सांगावं लागत नाही. म्हणून या दुरावलेल्या मनाला पुन्हा एकत्रित आणण्यासाठी मी नेमकं काय करू, कसं बोलू, काय सांगू? कारण जगद्गुरु तुकोबरायनं बघितलं आणि एक बाप मंदिरात दर्शन करून बाहेर निघाला.
आता मंदिर हे मांगल्याचं प्रतीक आहे. मंदिरातून येताना माणसाचा चेहरा हा टवटवीत आणि फ्रेश असला पाहिजे, कारण देवदर्शनानं माणसाचं जीवन प्रसन्न होतं. पण ज्या मांगल्याचं प्रतीक, पूजेचं अधिष्ठान आपल्या हिंदू धर्माचं, त्या मंदिरातून येताना तो माणूस पडलेल्या चेहऱ्यानं येतो. महाराज चेहरा पडलेला दिसतो आणि माझे तुकोबरा त्याला विचारता, बाबा मंदिरातून येताना तुम्ही अशा पडक्या चेहऱ्यानं, रडक्या चेहऱ्यानं बाहेर का निघालात? दर्शनाला गेला ना? महाराज नाही, तुमचा गोड गैरसमज आहे. मी दर्शनाला गेलो नाही, मी मंदिरात देवाला नवस करायला गेलो होतो. तुकोबरानं विचारलं, कसला रे नवस? त्यानं उत्तर दिलं, एकुलता एक नवसा सायासानं झालेला मुलगा जर आजच मेला तर मी गावाला लाडाचं जेवण देईन. तुकोबरानं कपाळावर हात मारला आणि तुकोबरानं, बाप आहे का कसाई? लोकाला मुलं करता मुलं होत नाही आणि मंदिरात जाऊन पोरगा मरावा म्हणून नवस करायला गेला आणि गावाला लाडाचं जेवण करील ही संकल्पना मांडतो का? त्यांनी सांगितलं, जगाला म्हणायला मुलगा आहे माझ्यासाठी मेला का? तो बापाला बापच म्हणायला तयार नाही. जो मुलगा बापाला बाप म्हणत नाही तो देवाला देव कसा मानेल? तो देवाला देव कसा म्हणेल? माझे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हा व्याभिचार बोकाळला, दुरावली गेली मन, कसं सांगू या लोकाला? आणि मग जगद्गुरु तुकोबराने या निसर्गाचं परिशीलन करता करता एक दृश्य जगद्गुरु तुकोबराच्या समोर आलं आणि तुकोबराने पाहिलं, बस एवढाच दृष्टांत मानवी जीवनात परिवर्तन करू शकतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. फक्त यांना दिशा द्यावी लागेल, यांना सांगावं लागेल, आहे त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागेल. आणि तिथं मी का कमी पडू? का नको लोकाला सांगू? जर समाजाचं हित होत असेल तर मी हा दृष्टांत लोकांच्या समोर मांडलाच पाहिजे. मग कोणता दृष्टांत तुकोबरायला दिसला? तुकोबर म्हणतात, निसर्ग हा सुंदर आहे. यास भगवंताने सर्व जीवसृष्टी निर्माण केलेली आहे आणि जगद्गुरु तुकोबरांनी या निसर्गाचा अभ्यास करताना तुम्हाला मला दिशा दिली. वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे. महाराज अनेकांच्या अनेक गोष्टीचं परिशीलन केलं आणि तुकोबराच्या लक्षात आलं जे कधीच कुणाच्या लक्षात नाही. तो बारकासा भुंगा तुकोबरायनं पाहिला. आकारानं काळा कुट्ट आहे, कलर रंग गेला तर पैसा परत. लई भला मोठा नाहीये, अकराळ विक्राळ बारकासा आहे. डोक्यावर देवानं त्याला अशी सोंड दिलेली आहे, जहरी आहे. जर डंख मारला तर 10 करतो अंगाचा. आणि तोच भुंगा जर एखाद्या लाकडामध्ये जर घुसला तर त्या लाकडाचं पीठ करून बाहेर निघतो, परत माघारी घेत नाही. हा त्याचा स्वभाव. तुकोबरायनी तो भुंगा पाहिला का जो भुंगा कधीच कुणाच्या नजरेत नाही. संत नाही तरी हेच करतात, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. म्हणून कधीच कुणाच्या नजरेत नसलेल्या वस्तू संत लोकांच्या नजरेत आणून देतात. फक्त ठरवलं पाहिजे. काय? साधू संतांनी ठरवल्याच्या नंतर जीवनाला दिशा देतात. म्हणून आपलं जीवन बदलावं असं वाटत असेल तर सतसंगतीमध्ये असावं, सद्विचाराची त्याला पुष्टी द्यावी आणि आपलं जीवन भगवंताला समर्पित करावं. उद्धार होतो, जन्म आल्याचं सार्थक होतं. माझे जगद्गुरु तुकोबरानं पारदर्शक नजरीनं त्या भुंग्याकडे पाहिलं आणि तुकोबा म्हणतात, जो कुणाकडेच नजरेत नाही तो बाकी माझ्या नजरेत आहे. चला 99 गुण याच्याकडे वाईट असले तरी हरकत नाही, पण एक गुण बाकी समाजाला दिशा देणार आहे याच्याकडे. म्हणून संतांनी त्याबद्दलचं दिग्दर्शन केलं. व्हावे वाटे जना तुका म्हणे गुणा, नसावे ओसाळ आणि मग माने ती सकळ. जगता जगता 99 गुण वाईट असले तरी हरकत नाही, पण एक गुण तरी माणसाच्या जीवनामध्ये त्यांना चांगला जपावा. तोच गुण माणसाच्या जीवनाची वृद्धी करत असतो. आणि म्हणून त्या भुंग्याकडचा एक गुण चांगला दिसला आणि जगद्गुरु तुकोबरायनं ठरवलं की या भुंग्याला गाथा नावाच्या प्रकरणात जागा द्यायची. एक गुण चांगला आहे ना, त्याचा समाजाला दिशा देणार आहे ना तो गुण, म्हणून मला त्या भुंग्याला जागा द्यायची ठरवलं. आणि मग जगद्गुरु तुकोबरायनं तो भुंगा अशा अवस्थेत पाहिला. ते पहिल्या चरणात रेखाटलं. नाही कष्टाचा गुमान गोमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान,
जन्माला आला. जगद्गुरु तुकोबरायानं जगाला दिशा देताना सांगितलं की बाबा, तो बारकासा भुंगा जो कुणाच्याच नजरेत नाही, म्हणजे याच्या अगोदर हा भुंगा कधीच आमच्या नजरेत नव्हता. जितकी कोंबडी आमच्या नजरेत आहे, जितकी कोंबडी आमच्या डोक्यात आहे तितका भुंग्या कधी डोक्यात नाही. अजून पुढे जाऊन सांगू, जितकं कबूतर आमच्या डोक्यात आहे इतका भुंगा कधीच डोक्यात नाही. अजून पुढे जाऊन सांगू, आनंद शिंदेच्या पोपटाचे पिसारे गळाले तरी पोपट नवीनच. भुंगा आमच्या इतका डोक्यातच नाही. म्हातारा 65 वर्षाचा नातू सांभाळतो, जितका मोर डोक्यात आहे तितका भुंगा डोक्यात नाहीच. पण तरी सुद्धा जो कुणाच्याच नजरेत नाही त्याला नजरेत आणून देण्याचं काम संत करतात. पण कुणालाही डोक्यावर घेत नाही. जो भुंगा कधी नजरेत नाही, नाही काष्टाचा गुमान. गुमान म्हणजे गय, काष्ट म्हणजे लाकूड. अजिबात नाही लाकूड किती टणक आहे का मृदू आहे विचार करत नाही. सोन टेकली का पीठ करून बाहेर निघतो. जीव केवढा काय, काम केवढं मोठं आहे. पण तोच भुंगा जगद्गुरु तुकोबरायानं पाहिला का तो स्वतःला गुंतवून घेतो. तसं या जीवरूपी भुंग्यानं देवरूपी कमलामध्ये स्वतःला गुंतून घ्यावं. दृष्टांत भुंग्याचा दिला, पण त्याही टायमाला विरोधी बाक होतच. गदारोळ केलाच. तुकोबरायाकडे आलीच ती मंडळी, महाराज बंद करा तुमचं विधिविधान. त्या भुंग्याला तुम्ही गाथेत का जागा दिली? का तुम्ही अनेकांना त्यागलं? गाथा नावाच्या प्रकरणामध्ये गुण पाहून जागा दिली, भुंग्याला का म्हणून जागा दिली? तुकोबराय म्हणतात त्या भुंग्याची कामगिरी मला आवडली म्हणून जागा दिली. पण तुम्ही हा निर्णय कुणाच्या भिस्तीवर घेतला? मग तुकोबरायानं सांगितलं येथ वडील जे जे करतील. म्हणजे महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी भुंग्याला जागा दिली म्हणून गाथेत जागा दिली. अजून कवी वाल्मिकानं रामायणाची लिखणी केली, रामायणात भुंग्याला जागा दिली म्हणून गाथेत जागा दिली. येथ वडील जे जे करतील. अजून भगवंतानं अर्जुनाला गीता तत्व सांगितलं, भगवंतानं गीतेत भुंग्याला जागा दिली म्हणून मी दिली. अजून माऊली ज्ञानोबरा त्यावर या ठिकाणी महाराज एक अलंकार रूपी ज्ञानेश्वरी नावाचा असणारा ग्रंथ त्या ठिकाणी आम्हाला दिला, भावार्थ दीपिका. त्या ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ज्ञानोबरायानं भुंग्याला जागा दिली. अजून 27 अभंगाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ तुमच्या माझ्यासाठी जन्माला आला, त्या हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा भुंग्याला जागा दिली. मग मी का गाथेतून त्याला बाहेर काढू? तो कोणी अधिकार मला दिला? ज्याची त्याची जागा ज्याला त्याला दिली पाहिजे. ही नियमावली तुकोबरायानं मांडली. मग त्यांनी सांगितलं खरंच ही जागा दिली साधू संतांनी? हो. म्हणून कोणाचीही किंमत करू नये, ज्याची त्याची जागा ज्याची त्याला मिळाली पाहिजे. तसं भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला देवाकडे जायचं असेल तर त्या भक्तानं त्याच लेवलनं त्याच पद्धतीनं गेलं पाहिजे. कशा पद्धतीनं? मग माऊली ज्ञानोबरायानं हरिपाठामध्ये त्याचं गोड दिग्दर्शन केलं. हरिपाठी गेले ते निवंत भ्रमर गुंतले सुमन कळीके, भ्रमर गुंतले सुमन कळीके, भ्रमर गुंतले सुमन कळीके, भ्रमर गुंतले सुमन कळीके. हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबरायानं गोड टिपण केलं. हरिपाठी गेले ते निवंताची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके.
तो भुंगा जसा त्या कमळाच्या पाकळीमध्ये स्वतःला गुंतून घेतो, तसं या जीवरूपी भ्रमरानं भगवंत रूपी कमलामध्ये गुंतून घ्यावं आणि त्याच्या जवळचा हा सुखाचा अमृताचा मकरंद जीवनामध्ये त्यानं सेवन करावा. आणि मग त्यानं स्वतः म्हणावं आसो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही भोगू दशा. तो भुंगा त्या ठिकाणी महाराज आनंद लुटतोय. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, म्हणून अनेकांनी साधू संतांनी थोरांनी त्या भुंग्याला योग्य पद्धतीने जागा दिली, न्याय दिला. म्हणून ज्याच्या त्याच्या कामाची पावती ज्याला त्याला मिळाली पाहिजे. हलकटाला हलकट नाही म्हणावं. कोण कधी कामाला येईल हे सांगता येत नाही. काय म्हणून असं समजायचं नाही माळकरी माळकरी आहे, कीर्तनकार आहे, गायक आहे आणि हे सगळे आमच्या टीमचे. बाबा ते जरी नसले, गळ्यात माळ नसू द्या, कपाळाला गंध नसू द्या ना त्याच्याकडे या बाकीच्या बाजू, मन चांगलं आहे ना त्याचं, बरोबर आहे ना, मन पवित्र आहे, तुमच्या कार्यामध्ये तो इन्व्हॉल्व आहे ना, त्याला आपलं म्हणायला शिका. त्याच्या डोक्यावरून हात फिरवा. एक दिवस हळूहळू तो सुद्धा तुमच्या लेवलला येईल. पण तुम्ही जर त्याचा तिरस्कार करत राहिला तर तो तुमच्यापासून दुरावला जाईल. वैरी तयार होईल, विरोध तयार होईल. म्हणून विरोध नको. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माणसं जोडायची असेल तर ज्याच्या त्याच्या गुणाकडे पहा आणि त्याच्या गुणानुसार त्याला त्याच्या ठिकाणी किंमत द्या. हळूहळू बदल होतो. म्हणून जगद्गुरु तुका म्हणतात, हलकटाला हलकट म्हणायचं नाही. कोण व्यक्ती काय किमतीची असेल हे कळायला वेळ लागतो. का गाथा नावाच्या प्रकरणामध्ये त्यांना रेखाटलं, का घेतलं, असंच म्हणत असाल तर तो भुंगा चांगल्याच्या कामाला आला. जरी कलर न दिसत असेल तसा, गुणाना असा, पण तरी सुद्धा तो चांगल्याच्या कामाला आला. मग त्यांनी सांगितलं, महाराज कुणाच्या कामाला आला सांगा. मग त्यांनी सांगितलं, सांगतो पण भजन करा विठ्ठल. मग तुकोबराय बोलले, ऐका गड्या. एक दिवस भुंगा फिरायला निघाला. कुठं? जशी काही माणसं सकाळ संध्याकाळ डॉक्टरने सांगितल्यानंतर जातात फिरायला, बरोबर आहे, तसा भुंगा सुद्धा फिरायला निघाला. पण निघाला तर निघाला, तो हवेनं नाही निघाला, कुठं गार्डन पाहून नाही निघाला, तो समुद्राच्या दिशेने निघाला. समुद्राच्या दिशेनं पाणी होतं, हिरवळ होती, मनाला बरं वाटलं, प्रसन्न वातावरण म्हणून निघाला तिकडं फिरायला. गेला आणि नेमका त्याचा बॅड लक असा, त्या समुद्राच्या किनारीला जातानाच नेमकं वादळी वारं सुटलं. आता डगनं सांगितलं ना, कमी दाबाचा पट्टा तयार झाला. कोटकर सर बरोबर आहे ना. मुद्दा असा आहे का तो भुंगा तिकडे जायचा टाइम आणि समुद्रात वादळी वारा सुटायचा टाइम. वजनानं गडी हलका बारकासा आणि नेमका वाऱ्याच्या भवऱ्यात सापडला. समुद्रानं त्या भवऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये सापडला आणि त्यानं समुद्रानं आतमध्ये खेचला. पाहता क्षणीच भुंगा महाराज त्या वावळतीतून त्या वाऱ्यातून समुद्रात तपदिशी खाली पडला. नाका तोंडात जायला लागलं पाणी, जीवाचा झाला कालवा. म्हणून आता पुन्हा उड्डाण करू म्हणावं तर पंख फडकले, पण पंख झाले पाण्यानं ओले. आता त्याला उडता येईना. समुद्राला येत होती भरती ओटी, नेमका लाटेत सापडला आणि समुद्रानं त्या लाटेच्या आत घेतला आणि दांडीशी किनारपट्टीला भुंगा आदळला आणि पहिल्याच लाटीत भुंगा कोमात गेला. ओरडायला लागला, आवाज देऊ लागला. कोणीतरी आवाजाकडे लक्ष द्या. चुकून मी या ठिकाणी फिरायला आलो, पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सापडलो, वादळी वाऱ्यात सापडलो, पाण्यात पडलो आणि या लाटेनं आतमध्ये घेतलं समुद्रानं, मला किनारपट्टीला आदळलं, मरून जाईल, मला कोणी मदतीचा हात द्या. पण लाटेतल्या लोकाला लोक हात येतच नव्हते. का? त्यांच्याकडे कधी ओरडून लक्ष दिलं नाही. लोक 4 फूट लांब असायचे त्यांच्यापासून. पुन्हा भुंगा दुसऱ्या लाटेत सापडला, पुन्हा आवाज दिला, कोण नाही हो, त्याच्या जवळ गेला. शेवटी नाविलाज झाला, त्यानं समुद्रालाच विनंती केली, हे समुद्र राजा, चुकून फिरायला आलो, पाण्यात पडलो, आता जर मी पुन्हा तिसऱ्या लाटेत आत घेतलं आणि जर किनारपट्टीला आदळलं तर मी मरून जाईल, माझा प्रपंच उघड्यावर येईल. आणि त्याच्यासाठी तुला विनंती करतो, आता मला समुद्राच्या लाटेत घेऊ नको, समुद्राच्या लाटेवर घे आणि मला समुद्र सपाटीला फेकून दे. आणि मग समुद्र सपाटीला फेकलं का सूर्यनारायण उगवेल, त्याच्या उगवल्यानं माझे पंख सुकतील आणि पंख सुकले का भर्र दिशी माझं उड्डाण करेल आणि माझ्या लेकरा बाळात सुखी संसार करायला मी जाईल. म्हणून तू माझ्यावर उपकार कर. पण गत झाली असे, मोठी माणसं शक्यतो लहान लोकांची हाक ऐकत नसतात. हे अथपासून इथपर्यंत आहे.
काय तेव्हाही तेच होतं आणि आताही तेच आहे. ओरडणाऱ्याला महाराज तो त्या उंचीचा असेल तर लोक हात द्यायला तयार आहे, पण याची खालवलेली परिस्थिती हा कुणाच्याच नजरेत नाही. समुद्र कसा ऐकणार आहे? समुद्राला विनंती केली, समुद्र ऐकत नाही, समाज मदत करत नाही. शेवटी नाविलाज झाला आणि पुन्हा त्यानं समुद्राला सांगितलं, समुद्र राजा तसे मदत करू नकोस, जर मला तू यातून बाहेर काढलं तर तुझे उपकार होतील आणि त्या उपकारातून मी तुझी परतफेड करील. तुझे उपकार ठेवणार नाही रे समुद्र, ठेवणार नाही उपकार. असं म्हणल्यावर जो समुद्र लक्ष देत नव्हता तो आता खदखदा हसायला लागला. आणि समुद्राला हसण्याचं कारण, समुद्र म्हणला अरे येवसा जीव, बारकासा जीव, आणि बोलतो काय रे, उचलली जीवन लावली टाळ्याला. अरे 1.5 दमडीच्या भुंग्या, तुझ्या मदतीची मला गरज काय? माझी एकट्याची स्थावर मालमत्ता जगाच्या बाजारात 75% आणि 18 पगार तुम्ही 25%मध्ये, आणि मला मदतीची भाषा करतो हलकटा. बोलतो तो लय गोड, चल तुझी किव येते बोलण्याची म्हणून करतो तुला मदत. उचललं समुद्रानं त्याला त्या ठिकाणी हसता हसता त्या लाटेवर उचललं आणि समुद्र सपाटीला फेकलं. सूर्यनारायण उगवला. सूर्यनारायण उगवल्याच्या नंतर पंख त्याचे ओले झालेले सुकले. भुंगा भर दिशेवरती उडाला आणि उडालेला भुंगा आता गप बेरी चूप घरला जायला पाहिजे. त्यानं किरण महाराज जायला पाहिजे, पण भुंगा लय ओ चाभरा. तो पुन्हा समुद्राकडे गेला. कोटकर साहेब त्यांना आता नाही जावं समुद्राकडे. का? मी म्हणतो एकदा पायजामा वाला झाल्यावर पुन्हा सरकार मान्य दुकानात जावं, पण नादावलेली भुंगी जातातच. तो समुद्राकडे गेला आणि समुद्राला म्हणला हाय. तो म्हणला तू इकडं पुन्हा कसा काय? सांगायला आलो मदत करील, तुझ्या केलेल्या उपकाराची परत. हे जा 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 1.5 दमडीचा भुंगा, मला सांगायला आला, निघ, तुझ्या मदतीची मला गरज काय? मस्तीत बोलला समुद्र. पण दिवस कोणासाठी थांबून राहत नाही. इकडचा उगवलेला सूर्य अस्ताला जातो. बालपणाचं गोंड स्वरूप म्हातारपणापर्यंत नसतं आणि आजची चलती ही उद्यापर्यंत नसते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. महाराज बदलले दिवस. एक महामानव या जगाच्या बाजारात झाला, ज्यानं 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली. त्या महामानवाचं नाव आहे परशुराम. आणि ते परशुराम महाराज फिरण्यासाठी निघाले मनशांतीसाठी, आणि तेही समुद्राच्या किनारीनं. समुद्राच्या किनारीनं जाता जाता हिरवळ दिसली, गोड वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि परशुरामाला असं वाटलं मी जर इथं आश्रम टाकून राहिलो तर, पण आश्रम टाकून राहून म्हणावं तर ही जागा नेमकी कोणाची? ही तर समुद्राची. पण जागा कमी आहे, शिष्यगण मोठा आहे, आणि जर माझे शिष्य काही कारणास्तव एकत्र जमले आणि त्यातला एखादा शिष्य गर्दी झाली समुद्रात पडला तर जलचर प्राणी खाऊन टाकतील आणि दोष मला लागेल, म्हणून मला जागेची गरज आहे. म्हणून परशुरामानं विनंती केली समुद्राला, हे समुद्र राजा, माझ्या मनाला असं वाटतं इथं आश्रम टाकून राहावा आणि त्याच्यासाठी इमानीनं तुझं थोडंसं पाणी माघारी ने आणि मला जागा दे. समुद्रानं परशुरामाकडे मोठमोठाली डोळे करून वाटरून बघितलं आणि परशुरामाला उलट बोलला. मी असा बोर्ड लावलाय का? जागा विकणे आहे, प्लॉट देणे आहे, संपर्क नंबर अमुक अमुक तमुक तमुक असं काही लिहिलंय का? आणि मग तू डायरेक्ट मला म्हणतो मला जागा दे. मला जागा द्यायची गरज काय? आणि डायरेक्ट माझ्या बरोबर अरे पाऊल टाकायला जागा देणार नाही तर आश्रमाला कुठं? असं क्रोधात समुद्र परशुरामाला बोलला. ना शब्द परशुरामाला ऐकायची सवयच नव्हती. डोळ्यात रक्त उतरलं, राग अनावर झाला, क्रोध अनावर झाला आणि परशुरामानं त्याच मिनिटाला शपथ खाल्ली, माझ्या बरोबर असली भाषा बोलून मला हिनवतोस ना? अरे पठ्ठ्यानं 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली, हा माझा पुरुषार्थ आहे आणि तू माझ्याशी पंगा करतोस ना? मग ऐक, आता या मिनिटाला शपथ घेतो, भात्यातून बाण काढतो, सर करत बाण सोडतो, जितक्या योजन बाण अंतर काटून जाईल तेवढी जागा तुझ्या बाला द्यावी लागेल. हा पठ्ठ्याचा शब्द आहे. ज्याचं परशु शिवाकडं त्याचे स्मशानात लाकडं. आपला नादच खुळा. परशुरामानं भात्यातून बाण काढला, ताना मारून सोडणार बाण, काही 1000 योजन अंतर काटून जाणार बाण. तेवढ्यात कसं लक्ष गेलं या बारक्याच्या भुंग्याचं. आणि भुंगा म्हणला हीच वेळ आहे मला समुद्राच्या ऋणातून मोकळं व्हायची. समुद्राच्या ऋणातून मोकळं व्हायची हीच वेळ आहे. भुंगा भर दिशी उडत आला, गेला
आणि बघितलं आता परशुरामानं ताना मारलेला आहे, बाण काही वेळात आवेशात सुटणार आहे, हजारो योजनांतर बाण काटून जाणार आहे. आणि आता माझ्या मित्रावर संकट आलं. समुद्र म्हणला आपण मोठ्याशी पंगा केला, उगाच आपण त्याचा नाद केला, आता याचा बाण किती अंतर काटून जाईल, काय होईल या जलचर प्राण्याचं. आणि मग समुद्र विचार करायला लागला. मला असं वाटतं संतांनी हेच सांगितलं की बाबा, बोलून पश्चाताप केल्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार करावा. जीवन चांगलं जगता येतं. बोलून बसला, बोलून फसला, आता बाकी थरथर करायला लागला. काय होईल जलचर प्राण्याचं, किती योजनांतर काटून जाईल, एवढी जागा मला सोडावी लागेल. भुंगा भर दिशे आला उतराई होण्यासाठी. नशीब भुंग्याचं बलत्तर, परशुराम जीन पॅन्ट वर नव्हती, वलकल्ल धारण केलेले परशुराम. पाठीमागनं भुंगा आला आणि ऐन गुडघ्याच्या पाठीमागनं नरम जागेत त्यांना आपलं गिरमीट लावलं. सर करत आर नाही तर पार, परत माघारी घेत नाही. परशुरामाच्या अंगाला त्याचा दाह झाला, रक्ताची चिळकांडी उडाली आणि आवेशात जो बाण सुटणार तोच आवेश कमी झाला आणि फरलांगभर अंतरावर जाऊन बाण पडला. त्या क्षेत्राला म्हणता लोटे परशुराम विठ्ठल. महाराज तेवढं अंतर काटलं गेलं. आजही समुद्राचं पाणी तेवढं पाठीमाग आहे, रत्नागिरीच्या बाजूला. तिथं लोटे परशुराम नावाचं क्षेत्र आहे. महाराजांना माहित आहे, तुम्ही मागच्या वेळेस प्रवास केला होता आणि ते थिएटर्सला मी बघितलं होतं समुद्राकडून जाताना. चला माझा बाकीचं नाही सांगत बसत, पण मुद्दा असा आहे त्या क्षेत्रात बरीच मंडळी तिथून जाऊन आलेली आहेत. म्हणजे ते जे क्षेत्र आहे. आणि मग भुंगा असा भर दिशी उडाला आणि उडाला आणि समुद्राकडे असा गेला आणि म्हणला हाय. तो म्हणला तू इकडं कस काय. तो म्हणला आधी सांग पठ्याचं काम कस काय. हलकटाला हलकट नाही समजायचं, गरज पडते प्रत्येकाला. अरे झुरळाची चाड लागते रे, समुद्रात झुरळाची चाड लागते. तो कबर म्हणतात विरोधी भाग का भुंग्याला जागा दिली. ऐकलंय ना, भुंगा समुद्राला कामाला आला, मोठ्याला कामाला आला, अनेकांची कामं केली भुंग्यानं. अजून पुढे जाऊन सांगू, वेळ आपल्याकडे 10-15 मिनिटं राहिली असतील, फक्त 5-10 मिनिटं. किती 15 मिनिटं का 10-15 मिनिटं. चला दृष्टांत तुम्हाला तो पुढचा सांगतो, तत्पूर्वी करा भजन विठ्ठल. चला कुणाच्या उपयोगाला आला. भुंग्याला बारीक म्हणू नका, त्याच्या कामाची पावती पहा, त्याची कामगिरी पहा किती मोठी आहे. अजून पुढे जाऊन सांगतो ना, बऱ्याच रामायणाचार्यांनी हनुमंतरायाच्या सुंदरकांडाला किंमत दिली रामायणामध्ये. देऊ नये या मताचा मी नाही, पण खरं सांगू हनुमंतरायाचं सुंदरकांड बाजूला जरी ठेवलं काय आणि भुंगा जर महाराज त्यातून जर रामायणातून बाजूला काढला तर रामाचं राम पण टिकत नाही. तुम्ही म्हणाल कसं, सांगतो ना. कोणाच्या कामाला, समुद्राच्या कामाला आला भुंगा, यात काय नवल. रामाच्या सुद्धा कामाला आला. तुम्ही म्हणाल कसं. झालं राम रावणाचं युद्ध, मरत नव्हती ती हलकट राक्षस. आज अशी मारली की उद्या तशी जिवंत व्हायची. आणि महाराज मारून मारून सगळी वानरं थकली आणि थकल्यानंतर सगळ्या वानराचा टोळी मुकरदम हनुमंतराय. आणि हनुमंतरायाला विनंती केली, हे बाबा असली उक्ती कामं घेत जाऊ नको, लोक परवडू देत नाही. म्हणजे काय, आज अशी मारली ती हलकट का उद्या पुन्हा जिवंत होतात. किती दिवस मारायची, थकलो बाबा आम्ही, अजिबात नको, आम्हाला जमणार नाही. त्यांनी सांगितलं अरे मारलेली पुन्हा कशी काय जिवंत होतील. मग त्याच्याबरोबर पुरावा तुमच्याकडे आहे का. मग घटनेत तरतूद आहे, पुराव्या अभावी आरोपी निर्दोष मुक्त. बरोबर आहे, तसं तुमच्याकडे पुरावा काय. मग त्यांनी सांगितलं पुरावा उद्या देणार तुला पुरावा. मग दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर सगळीची सगळी माकडं 5G आणि 4G घेऊन गेली. घटनास्थळाची सेल्फी काढली आणि ठेवली हनुमंतरायाच्या स्टेटसला. हनुमंतरायानं बोल ब अरे डाल में कुछ काला है, पाणी मुरत या कुठंतरी काहीतरी भानगड आहे, गंमत अशी आहे. आता आपण याचा छडा लावला पाहिजे, कारण बुद्धिमत्ताम वरिष्ठ हनुमंतराय. आणि मग पाहिलं आणि मग हनुमंतरायानं हळूच तिकडच्या पार्टीचा थोडासा संबंध जोडला आणि एका बाईला भेटली. त्या बाईचं नाव आहे चंद्रसेना. त्या चंद्रसेनेला कबूल केलं. सांग का मरत नाही हलकट राक्षस. तिनं सांगितलं सांगेल, पण मोबदला काय देणार. राम नावाचा नवरा देऊन टाकेल. राम नावाचा नवरा. त्याच मिनिटाला बाई कबूल झाली. तुम्ही म्हणाल त्या युद्धात तिचा नवरा मरणार होता ऐरावण मैरावण पैकी,
पण तरी सुद्धा ती बाई फ्रॉड का झाली? आपल्या बायकांसारखी डोक्यावर पडलेली नव्हती. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो ना. असं काय, तिनं एकच विचार केला, पत्र्याच्या मोडीत सोन्याचं भांड मिळत असेल तर हा पत्रा सांभाळूच कशाला, दररोज दुकानात जातोय ना. काय, जर राम नावाचा नवरा मिळत असेल आणि हे राक्षस मरत असेल तर अडचण काय? महाराज, तो समोर दिसतोय तो डोंगर, त्या डोंगरामध्ये असा गुंफा आहे, त्या गुंफेमध्ये अमृताचा कुंभ आहे आणि अमृताचा कुंभ इथून हे भुंगे त्या मेलेल्या असणाऱ्या त्या राक्षसाच्या रक्तावर नेऊन टाकतात आणि एका एका रक्ताच्या थेंबातून हजारो राक्षस जन्माला येतात. गुपित कळलं. हनुमंतरायनं निमूटपणे ऐकलं आणि हनुमंतराय म्हणले, आता मला कळालं, लॉकडाऊन मध्ये सगळं बंद असताना किराणा दुकानात माल येतो कुठून? ते म्हणले, काळ्या पिवळीनं. म्हणले याचा बंदोबस्त केला पाहिजे, चेक नाक्यावर थांबलं पाहिजे. मग तिथं गेले गदा घेऊन, आला भुंगा का ठेचला, आला भुंगा का ठेचला, आला भुंगा का ठेचला. बदबद बदबद सगळे भुंगे मारली. एक भुंगा लय चाबरा, त्यानं हनुमंतरायाच्या उंचीचा फायदा घेतला आणि तंगडीतून मागं पळाला. हनुमंतराय म्हणले, हात जरी कामात असतील पण शेपटीला काय काम आहे? ती शेपटी हनुमंतरायनं अशी सर करत सोडली. भोंगा पळपळ पळपळ पळायला गेला चांदवड मार्गे व्हाया नाशिक. चोपडी महाराज इथे असे महाराज शेपटी अशी मधून गेली आणि आडवी झाली टोल प्लाझा. ते म्हणले, हा टोल कुणाचा? म्हणजे हनुमंतरायाचा. शेपटीत गुंडाळा आणि पुन्हा लासल गावामध्ये नंदनगरात आणून आदळला. भुंगा आदळल्याबरोबर हनुमंतरायाच्या पायाकडे लोटांगण घालायला लागला. महाराज मारू नका, जीवदान द्या. आता इथून पुढे राहिलेलं सर्वची सर्व आयुष्य राम कार्यामध्ये मी निभवणार. आता रामाच्या पार्टीला मदत करणार. हलकटा, आमचीच एकत्र येत नाही, तुझी गरज काय? आमची एकत्र आली ना तर तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही. जा जा. पायाकडे आला म्हणून शरणगता वज्र पंजर अभयदाना तू उदार. आम्हाला फक्त ही आमची संस्कृती शिकवते, जो शरण आला त्याला मारायचं नसतं, म्हणून तुला सोडतो, जा नजरे समोरून. भुंगा भर दिशेवरती उडाला आणि जाता जाता हनुमंतरायाला म्हणला, जर निघालच राम कार्यामध्ये फर्निचर विभागाचं काम तर राहू द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर. मग त्यांनी सांगितलं, पुन्हा बोल पुन्हा बोल पुन्हा बोल. म्हणजे फर्निचर, अरे लाकडाचं कोणतंही काम सांगा, पठ्ठ्या करून निघतो. कोणत्या कोणत्या लाकडावर हत्यार चालतं रे भुंग्या? ते म्हणलं, लिंबाचा असू द्या, जांबाचा असू द्या, बाबळीचा असू द्या, लागड सागाचा असू द्या. एकदा सोन टेकली का परत माघारी घेत नाही. हनुमंतराय म्हणले, कामाचा गडी आहे गड्या. मग एक काम कर, जर कोणत्याही लाकडावर तुझी सोंड चालते ना तर समोर जो पिवळ्या रंगाचा बंगला आहे ना, 3 मजले बांधून चौथ्याचे गज वरती काढले, त्या बंगल्यात जायचं. तिथं चन्नाचा पलंग आहे, तो आतून सगळा पोखर करून टाकायचा. काळजी करू नको, समोरून जाऊ नको, कॅमेरे फिट आहे, मागणं जा. गेला, कामाला लागला. सगळीची सगळी इकडची भुंगे मेली. अमृतच जाईना म्हणजे राक्षस जिवंत राहीना. विजय झाला रामाच्या पार्टीचा. फटाक्याची आतेशबाजी, गुलालाची उधळण झाली आणि रामाच्या नावाच्या घोषणा चालू झाल्या. रामाच्या नावाचा विजय झाला आणि चला अयोध्येला जायचं, अयोध्येला जायचं, अयोध्येला जायचं असं ठरलं. तेवढ्यात हनुमंतराय पुढे गेले आणि सांगितलं, रामा, अहो आत्ताशी कुठं निवडून आलात, अजून शीट सांभाळायची आणि लगेच अयोध्येला. इतक्या लवकर खुर्चीचा मोह होऊ देऊ नका. कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांना, मतदाराला दिलेले शब्द पाळायला शिका. चला तिथपर्यंत. कुठं? तो पिवळ्या कलरचा बंगला आहे, त्या बंगल्यावर आपल्याला जायचं आहे. कोणाचा आहे तो बंगला? मग त्यांनी सांगितलं, चंद्रसेनेचा. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. आमचा मतदानाचा तो फॉर्म्युला आम्हीच वापरलाय. अरे हनुमंत, तू का फ्रॉड झाला का? त्या बाईच्या बंगल्यावर नेऊन माझी बेइज्जती करतोय का? मला राम म्हणून जगू दे ना, का माझा राम रहीम बनवतो? मग हनुमंतरायानं रामाचं बोट धरलं आणि सांगितलं, भक्तावर एवढं ऑब्जेक्शन घेतो, रामा तुझा माझ्यावर भरोसा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, भक्तावर भरोसा आहे. रामाचं बोट धरलं, त्या चंद्रसेनेच्या महालाकडे नेलं. चंद्रसेनेनं रामाला तिलक केला आणि सांगितलं, प्रभू, जन्मोजन्मी तुमची प्रतीक्षेत होते मी. येत नव्हता तरी चंदनाचा पलंग नवा बनवला. येत नव्हता तरी दररोज बेडशीट मी बदलून टाकत होते. तुमच्या आगमनाची मी वाट पाहत होते.
आज माझ्या जीवनातलं पुण्य फळाला आलं, आज माझं जीवन फलद्रूप झालं. हनुमंता तुम्ही मध्यस्थी केली आणि मला माझ्या रामाचं दर्शन घडवून दिलं. रामा चला नाथ. रामानं आत म्हटल्याबरोबर हनुमंतरायाकडे बघितलं. काय काळजी करू नका, जा जा पुढचा बंदोबस्त केला, कॅमेरे बंद आहे. आणि त्या बाईला सांगितलं जर माझ्या प्रभूचा अवमान झाला तर तत्क्षणी मी रामाला उचलून नेईल. नाही होऊ देणार रामाचा अवमान. नव्या चंदनाच्या पलंगावर सिंहासन मांडलेलं आहे, नवं बेडशीट टाकलेलं आहे, फुलाची सेज केलेली आहे, रामाचा तिलक केलेला, आरती केली. राम पलंगावर बसणार, चमत्कार झाला, कडा पलंग मोडला. हनुमंतरायानं रामाला खांद्यावर घेतलं आणि लगेच हनुमंतराय चालते झाले आणि खिडकीतून दरवाजातून भुंगा बाहेर आला. म्हणला हाय पठ्याचं काम कस काय? ते म्हणले आले 100 गेले 100, आपलं काम एकच नंबर. महाराज तो भुंगा तुकोबर म्हणला का गाथेत जागा दिली? तोच भुंगा कमळाच्या पाकळीत अडकलेला माझ्या तुकोबरायनं पाहिला नाही. काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. तो भुंगा लाकडाची गाय करत नाही, तो कमळाच्या पाकळीत अडकला. मरेल. अष्टविकासिनी नावाच्या जातीचं कमळ आहे. सूर्य उगवला का उमलतं, सूर्य अस्ताला गेला का मिटतं. नादावलेला भुंगा सकाळी सकाळी कमळाच्या दिशेनं निघाला. जो जाऊन बसला, कमळ मिटलं, बाहेर निघण्याच्या मनस्थितीत नाही, विसर पडला. आश्वायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. पण तुकोबरायची नजर पारदर्शक आहे. पारदर्शक नजरीनं पाहिलं तुकोबरांत मरून जाईल हा भुंगा, गतप्राण होईल हा भुंगा, प्रपंच उघड्यावर पडेल याचा. म्हणून मी याला आता आठवण करून दिली पाहिजे. म्हणून तुकोबरायनं पाहिलं आणि आवाज दिला भुंग्या बाहेर निघ. महाराज कसा हो बाहेर निघू? ते कमळ मिटलंय ना. अरे त्याला गोल असं छिद्र पाड, उभा कापटा, मृदू आहे त्या कमळाची पाकळी. बोट लावलं तरी मुडते ती, बोटाचे ठसे तिच्यावर उमटतात. आणि तुला लाकडाची गाय नाही तर त्या कमळाच्या पाकळीचं काय घेऊन बसला? तुकोबरायाने त्याला सल्ला दिला, पण तुकोबरायाला गोड उत्तर दिलं ध्रुव पदार्थ. प्रेम प्रीतीचे बांधले, 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 प्रेम प्रीतीचे बांधिले. गोड असं उत्तर दिलं. प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते ना सुटे काही केली. बसा ना. प्रेम आणि प्रेमात प्रीती, प्रीतीपूर्वक प्रेमाचा जन्म नाभीपासून होतो आणि तोंड चोपडं प्रेम इथून वर असतं. या ना, बसा ना, चहा घेणार का, नाश्ता करणार का, ही पुणेरी दुहेरी भाषा अशीच असते ती. प्रेम नाही त्याच्यामध्ये. घ्याच जो चकार आहे त्याचा, तो त्यातलं प्रेम आणि प्रीती दर्शवत असतो. म्हणून
तो भोंगा तुकोबराला सांगतो मी प्रेम करतो पण प्रीतीपूर्वक प्रेम करतो, म्हणून प्रीतीपूर्वक प्रेमाला धोका नाही. आणि वरपंग प्रेमाला धोका आहे, म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा. जीवनामध्ये वरपंग अजिबात नको. जे प्रेम आहे ते वरच्या वर नसावं, इथून वर नसावं. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी जे वाणीचे प्रकार सांगितले तर तो परीच्या पलीकडून असावं. त्याचा जन्म तिथून होतो आणि ते प्रेम लाईफ टाईम टिकावं असतं. तिथं धोका नाही. प्रीतीपूर्वक प्रेमाला धोका नाही. व्यवहारातही माणसं माणसावर प्रेम करतात पण त्या प्रेमाला अर्थ नाही. रविवारचा दिवस नवरा बायको एकत्र जेवायला बसले. दोघं बिचारी सुशिक्षित होती, शहरात होती. दोघं नोकरीला होती, ती मराठवाड्यात आणि हा कोकणात. योगानं दोघं एकत्र आली, जेवायला बसली. मग ते गप्पा करायला लागली. काय देवानं आपल्या तारुण्यामध्ये एकमेकाला लांब केलं. तुम्ही कुठं मी कुठं. तो नवरा सहज वसमरला. ते म्हणलं अगं वेडे जाऊ दे ग, 4 दिवस निघून जातील. जरी आपण ड्युटीला लांब असेल पण मनानं किती एकत्र आहोत, जवळ आहोत. पटलं. जेवता जेवता चालू होत्या गप्पा. खरंच तुम्ही किती व प्रेम करता. म्हणलं जीवाच्या पल्यावर प्रेम करतो म्हणे. मग असं बोलता बोलता त्या बायकोनं नवऱ्याच्या प्रेमाची परीक्षा पाहिली. म्हणे खरंच तुम्ही माझ्यावर जीवाच्या पल्यावर प्रेम करता. ते म्हणले आई शपथ. ती जात कसल्या शपथी खाती. मग बायकोनं पुन्हा त्याच्या प्रेमाची परीक्षा बघितली. म्हणजे का जर आत्ता आपण दोघं एका ताटात जेवतो, जेवता जेवता जर मला तीव्र झटका आला आणि पहिल्याच झटक्यात जर मी मेले तर. ते लगेच रडायला लागलं झेंडू बाम लावून. आता त्यावर तो रडू कसं काय येईल. म्हणून बहुतांशी बरीच लोक आमचे वक्ते रडतात रुमाला झेंडू बाम ठेवून. आई दुसऱ्याची मरते रडतो बुवा. त्याला नाही लाज. चला गंमत झाली अशी. तो रडायला लागला. हे प्राण सखे तू जर मेली तर माझं कसं होईल, तू जर मेली तर माझं कसं होईल. तिने विचारलं कसं होईल. बघ ग तुझ्या विरहानं मी चक्क वेडा होईल ग, चक्क वेडा होईल. मग ती म्हणली खरंच वेडे होणार. हो तुझ्या विरहानं मी चक्क वेडा होईल. मग तिने विचारलं तुम्ही वेडे जर झाला तर मग दुसरी बायको नाही करणार. ते म्हणलं वेड्याचा काय भरोसा आहे. प्रेम प्रीतीचे बांधलेलं वीज शूट पॉइझन. हळूहळू कळतं भिंत तेव्हा वेळ निघून गेलेली असते. वेळेच्या आत सावधान. संसारातील नश्वर वस्तूवर प्रेम आणि प्रीती केल्यापेक्षा ज्यानं सगळं जगत निर्माण केलं प्रेमासह प्रेमानं, त्या प्रेमाचा जो दाता आहे, सुखाचा जो दाता आहे त्याच्यावर का प्रेम करत नाही. मग त्याच्यासाठी जर आम्ही कोणती युक्ती वापरली पाहिजे ते म्हणले पुढच्या चरणात सांगतोय. पदरी घाली पिळा, 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 बाप निर्बल साठी बाळा, बाप निर्बल साठी बाळा, बाप निर्बल साठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणामध्ये मांडला. काटा 11 ओलांडून गेला. पदरी घाली पिळा बाप निर्भयसाठी बाळा. जसा महाराष्ट्र केसरी बाप आपल्या चिमुकल्या लेकरासाठी गटकन खाली बसतो, पोराला कोणता डाव येतो. जितके डाव बापाला येतात आणि जितके तुम्हाला मला येतात तितके बारक्या पोराला कधीच येत नाही. इतके डाव पिजी आहे आपण. पण तरी सुद्धा एवढा मोठा बलाढ्य बाप भावानं प्रेमानं वाकला झुकला पोरासमोर. तसा एवढा प्रभू भावे आणि तेने संपुष्टी राहावी. एवढा मोठा भगवान परमात्मा सुद्धा वाकतो झुकतो. महाराज त्याला वाकायला झुकायला लावायला काय द्यावं लागतं सांगा. सांगतो विठोबा. जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार
विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा यथामथी यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर मांडला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. माझ्या कुवतीप्रमाणे अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला. म्हणून आदरणीय या सप्ताहामध्ये खूप परिश्रम घेणारी मंडळी या ठिकाणी आहे. टर्ले साहेब असतील, आमचे आप्पा असतील, साखरे आप्पा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. आणि तुमच्या प्रेमानंच मला इथपर्यंत खेचलं. आणि आज तसं मी आप्पांना थोडी रिक्वेस्ट केली होती की मला अन्य ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे, थोडंसं चेंज करू का. पण आप्पांनी सांगितलं की महाराज जे आहे तसंच असू द्या, नियोजनात बदल नको. आणि ते प्रेम मला इथपर्यंत घेऊन आलं. आणि त्या प्रेमानं तुम्ही सर्वांनी भरभरून प्रत्येक कीर्तनकारावर असंच प्रेम करत आहात. सर्वांनी अगदी गोड असे हे स्वागत केलं. एवढे हार बाकीच्या ठिकाणी नाही भेटत. बुवापुरता एकच हार असतो. पण खरं सांगू, हे टाकलेले हारच मला इथपर्यंत घेऊन आली. म्हणून मला हार पत्करावी लागली तिकडचं सोडून. या सगळ्या गोष्टीचं हे जे प्रेम आहे, हे प्रेम भगवान करो साईच्या आशीर्वादातून या ठिकाणी ओम गणेश साई मित्रमंडळ यांच्या प्रेमास्तव आजचे अन्नदाते अरुण भाऊ गवळे असतील, असे दररोजचे अन्नदाते या ठिकाणी असतील. आमचे मच्छू शेठ असतील, कोटकर साहेब आहेत, श्यामान्ना आहेत, पाठीमागं आमचे शेलार सर. आणि फार संबंध अगदी जिथले तिथे जिव्हाळ्याचे आहेत. आणि त्या प्रेमास्तव या ठिकाणी आदरणीय आमचे किरण महाराज असतील, दत्ता महाराज असतील, ही सर्व महाराज मंडळी आहे. ऋषी महाराज आहे, नवनाथ माऊली आहेत, सुनील भाऊ आहे, कृष्णा महाराज आहेत. ही सगळी मंडळी अगदी जिथली तिथं आहेत. या सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. ते म्हणजे सुरुवातीपासून कसं लक्षात नाही आलं, सांगायला पाहिजे होतं ना. अगदी होतं आता नाही. खरंच माझं वय झालं, अडचणी नाही. पण तरी वय झाल्यावर म्हणून काय असं काही समजायचं नाही. जरी वय झालं तरी अहो मी म्हणतो जुनं ते सोनंच असतं. एवढं काय म्हणजे असं काही इतकं काही विसर नाही. अहो एक बारकंसं पोरगं एस.टी. स्टँडवर बाबा, एस.टीच्या सीटात ते कॉलेजचं पोरगं होतं. त्यानं असं रुमाल टाकलं खिडकीतून. आणि खिडकीतून गर्दी खूप होती. आता कॉलेज गाडी म्हणल्यावर महाराज कृष्ण महाराज एवढी गर्दी राहतेच ना. रुमाल टाकला आणि ती म्हणलं आता बिनधास्त जाऊ, जागा धरायची पद्धत असते. आता कोणी कोणासाठी धरतं तो भाग नंतरचा आहे. जागा त्यानं पकडली. पण ते नेमकं रुमालावरच एक मात्र जाऊन बसलं. माझ्यासारखंच होतं 65 वर्षाचं. ते म्हातारं त्या जागेवर जाऊन बसलं आणि पोरग रुबावत आलं. त्यांनी सांगितलं बाबा उठा. म्हणे का मी जागा पकडून धरली. म्हणे मग कसे काय पुरावं काय. रुमाल टाकला म्हणे त्या जागेवर. हातभर रुमाल आणि तेवढ्यावर हातभर रुमालावर ती जागा ते सीट तुझं झालं का. गाडी डेपूत होती तेव्हा माझ होतं, वर वाळत होतं. मग गाडी माझी अनुभवाचा हा बदल असतो. चला या ठिकाणी गोड असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये आप्पांनी संधी दिली. संधीचं सोनं करत असताना अभंग तुकोबारांचा गायला. एरवी मी शक्यतो विनोदाकडे जातच नाही आप्पा. आता तुम्ही माझी बरीच कीर्तन ऐकली आणि सगळ्यांना आवडतील, पण आमच्या मच्छू शेटला आवडणार नाही ते. पण जाता जाता की याला इशारा, त्याला नाही लाज आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपलं प्रेम अखंड साईच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं कायम टिकून राहावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. गोड असा सिस्टीमचा आवाज, बैठक व्यवस्था फार चांगली. बोल